नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण मागच्या भागामध्ये पाहिलं की आपण जिल्हा परिषदेचे आरक्षण कशा पद्धतीने सुटले आहेत, त्या गटामधून कसे का आरक्षण सुटलं आणि कुठल्या त्याला आरक्षण झालेलं आहे जिल्हा परिषद. आता आपण पाहूया पंचायत समिती कळंब तालुक्यामध्ये पंचायत समिती गण कशा पद्धतीने झालेले. एका जिल्हा परिषद गटात 2 गण येतात आणि 2 गणामध्ये एकूण 16 आरक्षण गट झालेले आहेत, 8 जिल्हा परिषद गट आहेत, 16 गण आहेत. त्या गणामधून आरक्षण कशा पद्धतीने सुटले आपण पाहूया. साधारणतः महिला आहे जिल्हा परिषदचा गट आहे इटपूर यामध्ये जो गण आहे इटपूर गण हा ओबीसी पुरुषासाठी सुटलेला आहे. साधारणतः मोठं गाव असणारे इटपूर हे ओबीसी पुरुष यांच्यासाठी सुटलेले आहे. दुसरा आहे मस्सा येथे आरक्षण सुटलेलं ओपन साठी हा आरक्षण झालेला गट आहे साधारणतः. त्यानंतर आपण पाहणार आहोत मंगरूळ या गटामध्ये. साधारणतः मंगरूळ या गणाचा जर विचार केला तर आपण मंगरूळ या गणामध्ये ओपन महिला आरक्षण सुटलेले आहे. ओपन महिलेसाठी हे आरक्षण सुटलेलं आहे या गणासाठी. त्याच्यानंतर येणारा दुसरा गण आहे हाशेगाव केज हा ओबीसी महिलासाठी हा गण आरक्षित झालेला आहे. अशा पद्धतीने 2 गट आपण आता पाहिलेले आहे. तिसरा गट पाहूया डिक्सळ. साधारणतः आपण डिक्सळमध्ये पाहिलेला आहे. तर डिक्सळ हा गण साधारणतः डिक्सळ हे कळंब शहराखेडून असणारं गण आहे आणि अनेक राजकीय पुढाऱ्यांचं गाव असणारं हे डिक्सळ. या डिक्सळ गण सुटलेला ओपन जिल्हा परिषद गट ओपनला नाही सुटला, पण डिक्सळ गण ओपनला सुटलेला आहे. त्यामुळं डिक्सळ गणामधून कोण अशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जाते हे सुद्धा आपण पाहणं बहुत चुकीचं ठरणार आहे. त्यानंतर ह्या डिक्सळ गणामध्ये ओपन हा गण सुटलेला आहे. त्यानंतर त्या अंतर्गत येणारा दुसरा गण आहे लोटापूर्व. या लोटापूर्व गणामध्ये साधारणतः लोटापूर्व गणामध्ये एसटी महिलेसाठी हा गण आरक्षित झालेला आहे. आपण जर पाहिलं तर डिक्सळ गट सुद्धा एसटी महिलेसाठी आरक्षित झालेला हा लोटापूर्व गण आहे. त्यानंतरचा पुढचा आहे तो चिराडू यांच्या अंतर्गत येणारे 2 गण म्हटलं की चिराडू ओबीसी पुरुषासाठी झालेला आहे, ओबीसी साठी हा लागू झालेला आहे. त्याच्या अंतर्गत येणारा दुसरा गण जर पाहिला तर जवळा खुर्दमध्ये साधारणतः ओपन साठी हा गण आरक्षित झालेला आहे. हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे की जवळा हा आरक्षित गण आरक्षित होतो, कारण की जवळ्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात रेलची आपल्याला राजकीय पाहायला भेटते. यामधून ओपन साठी पुन्हा हा गण सुटलेला. गेल्या भरला सुद्धा ओपन साठी हा गण सुटला होता. साधारणतः 8 वर्षानंतर ह्या निवडणुका होणार आहेत आणि याच्यामध्ये कशा पद्धतीने कोण कसं उभारतं हे सुद्धा पाहणं. त्याच्यानंतर येणार आपण जिल्हा परिषद गट अंतर्गत नायगाव हा विखुरलेला गट म्हणून ओळखला जातो. नायगाव अंतर्गत येणाऱ्या नायगाव